सोलापूर शहरामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सुरक्षित निवासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा उपक्रम राबवला गेला आहे। श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रश्मी हंचाटे वसतिगृह आणि रश्मी हंचाटे प्रशाला यांच्या वतीने नव्या वसतिगृहाचं उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। शनिवार 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता सह्याद्री पार्क हंचाटे प्रशालेच्या पाठीमागे सोलापूर येथे हा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलेला आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले। शिक्षणासोबत विद्यार्थिनींना सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात निवासाची सुविधा मिळावी या उद्देशाने उभारण्यात आलेल्या वसतिगृहामुळे परिसरातील विद्यार्थिनींना मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या उद्घाटन सोहळ्याला सोलापूर शहरचे मध्य आमदार श्री देवेंद्र कोठे हे देखील उपस्थित होते। तसेच सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल आणि जिल्हा परिषद सोलापूरच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती सौ संस्कृतीताई राम सातपुते यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। रश्मी हंचाटे वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी शिक्षणाला पूरक अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। त्यामुळे या नव्या उपक्रमाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे। या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून संस्थापक अध्यक्ष श्री राजकुमार हंचाटे, संस्थापक सचिव सौ रचना हंचाटे, सहसचिव भालचंद्र हंचाटे, उपाध्यक्षा सौ ज्योती बासुदकर, सचिव रोहित हंचाटे तसेच खजिनदार डॉक्टर तेजस्विनी बासुदकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थिनींसाठी आणखीन एक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रश्मी हंचाटे वसतिगृहाचा हा उपक्रम निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। कॅमेरामन मुनीफ रॉयली सोबत व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज नाईकवाडी, ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।